चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात खत, औषधे, कीटकनाशके व बियाणे विक्रेत्यांवर कारवाईची जोरदार तयारी। 112 दुकानांची तपासणी, 14 नमुने दोषयुक्त। जत तालुक्यातील कृषी साहित्य विक्रीत अनियमितता वाढत असल्याच्या तक्रारींवर अखेर कृषी विभागाकडून धडक कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये जत तालुक्यातील खत, औषधे, कीटकनाशके व बी बियाणे विक्री करणाऱ्या तब्बल 112 दुकानांची तपासणी करण्यात आली असून त्यातून 283 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत। यापैकी 14 नमुने दोषयुक्त आढळले असल्याची माहिती तालुका कृषी विभागाचे तपासणी अधिकारी राजेंद्र टोणे यांनी दिली आहे। याबरोबरच युरिया खतातील तफावत उघड झाली असून जत तालुक्यातील अनेक दुकाने संशयित। तपासणी दरम्यान युरिया खताच्या गुणवत्तेत तफावत आढळलेल्या दुकानदारांमध्ये अशी दुकानं आहेत: साहिराम कृषी सेवा केंद्र जत, ऐश्वर्या कृषी सेवा केंद्र जत, सौदे बंधू कृषी सेवा केंद्र जत, नवजत ॲग्रो इंडस्ट्रीज एळवी, केदारनाथ एंटरप्राइजेस माडग्याळ, महालक्ष्मी कृषी उद्योग शेगाव, ऐश्वर्या सेवा केंद्र डफळापूर, सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र डफळापूर, पृथ्वी कृषी सेवा केंद्र कुंभारी, माऊली कृषी सेवा केंद्र कुंभारी तालुका जत या दुकानांमधील युरिया नमुने निकृष्ट दर्जाचे किंवा मानकापेक्षा भिन्न असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे। कीटकनाशके व बियाणे, अनेकांवर कारवाईचा प्रस्ताव। यामध्ये तपासणीत कीटकनाशक, मिश्र खते व बी बियाण्यांमध्ये अनियमितता आढळलेल्या दुकानांमध्ये महालक्ष्मी कृषी उद्योग समूह जत, दरेश्वर ट्रेडिंग कंपनी शेगाव, किसान कृषी सेवा केंद्र डफळापूर, वेदांत कृषी सेवा केंद्र एळवी, विजय ॲग्रो सेल्स संघ वरील दुकानदारांविरुद्ध जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय सांगली इथं सुनावणीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। लवकरच संबंधितांवर कारवाई होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळतेय। शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर पावलं, निकृष्ट बनावट किंवा मानकापेक्षा कमी गुणवत्ता असलेले खत, औषधं शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण करतात। त्यामुळे घेतलेल्या या धडक तपासणीमुळे तालुक्यातील अनियमितता करणाऱ्या अनेक दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे। दोषी आढळणाऱ्यांवर परवाना स्थगित, दंड व पुढील कठोर उपाययोजनांची शक्यता वर्तवली जाते आहे। कृषी विभागाने सुरू केलेल्या तपास मोहिमेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी साहित्य उपलब्ध होण्यास मदत होणार असून तालुक्यातील कृषी व्यवहारात शिस्त येण्याची अपेक्षा आहे। दरम्यान तालुक्यातील काही कृषी खत विक्रेते व औषध विक्रेते दुकानदार तपासण्याच्या वेळी दुकाने बंद करून गायब होत असल्याचे अनेक प्रकार गावात घडल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे।